सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड येथील धरणात एका 36 वर्षीय युवकाने उडी घेऊन 15 मार्च रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। संदीप दामोदर राऊत असे या युवकाचे नाव असून त्याने आधीच नातेवाईक व मित्रांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली होती। घटनेच्या दिवशी संदीप राऊत अकोट येथील मित्राची मोटरसायकल घेऊन गावाला जात असल्याचे सांगून पोपटखेड धरणावर गेला। तेथे त्याने स्वतःचे आधार कार्ड, मोबाईल, कोर्टाचा समन्स आणि इतर कागदपत्रे मोटरसायकलवर ठेवून दुधारी पुलावरून उडी मारली। घटनेची माहिती मिळताच एकलव्य बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे व त्यांची टीम तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके आणि जमादार सोनोने घटनास्थळी दाखल झाले। संदीप राऊतवर कर्जाचा बोजा आहे, यातूनच त्यांनी दिलेला धनादेश वाटल्याने त्यांच्यावर केस टाकण्यात आली होती। त्याचा समन्स देखील आला असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असावे अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे। संदीप राऊतला एक 8 वर्षाची मुलगी, पत्नी, आई, वडील आणि मोठा भाऊ आहे। तो अकोट येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करत होता। अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही। बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून नदीपात्रांची शोध मोहीम सुरू आहे। घटनेची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे।